सर्व सुख तुका म्हणे माझे हेची सर्व सुख तुका म्हणे माझे हेची सर्व सुख तुका म्हणे माझे हेची सर्व सुख हे तुका म्हणे माझे हेची सर्व सुख 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 पाहिन श्रीमुख आवडीने पाहिन श्रीमुख आवडीने 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 तुळशी हार गळा काजे पितांबर तुळशी हार गळा काजे पितांबर पायीन श्रीमुख आवडीने पायीन श्रीमुख आवडीने आवडीने आवडी तुळशी हार गळा काजे पितांबर तुळशी हार गळा काजे आवडे निरंतर हेची ध्यान आवडे निरंतर हेची ध्यान हेची ध्यान हेची ध्यान तुळशी हार गळा काजे पितांबर तुळशी हार गळा काजे पितांबर आवडे निरंतर हेची ध्यान आवडे निरंतर हेची ध्यान हेची ध्यान हेची ध्यान तुळशी हार गळा काजे पितांबर तुळशी हार गळा काजे पितांबर विठोबा रखुमाई सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर
राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी जय जय राम हरी जय जय राम हरी जय जय राम ज्याचे गरज तापोवाडे करी काल पाया पडे करी काल पाया पडे करी काल पाया हे ज्याचे गरज ताप वाढे कळी काळ पाया पडे कळी काळ पाया पडे कळी काळ पाया पडे ज्याचे गरज तापोवाडे करी काल पाया पडे करी काल पाया पडे करी काल पाया हा ज्याचे गरज ताप वाढे कळी काळ पाया पडे कळी काळ पाया पडे कळी काळ पाया पडे तो हा पंढरीचा राणा तू हा पंढरीचा राणा तो हा पंढरीचा राणा हा पंढरीचा राणा पुसा सातव अठरा जना पुसा सातव अठरा जना पुसा सातव अठरा तो हा पंढरीचा राणा पुसाचा राजा पुसाचा राजा पुसाचा राजा चिंतिता जयासी भोक्ते मोक्ते कामारी दासी भोक्ते मोक्ते कामारी दासी भोक्ते मोक्ते कामारी दासी चिंतिता दयासी भुक्ती मुक्ती कामारी दासी भुक्ती मुक्ती कामारी दासी भुक्ती मुक्ती कामारी दासी तो हा पंढरीचा तू राणा हा पंढरीचा राणा तो हा पंढरीचा हे तो हा पंढरीचा राणा तो हा पंढरीचा राणा पुसा सातव अठरा जना पुसा सातव अठरा जना पुसा सातव अठरा हे तो हा पंढरीचा राणा पुसा सात वठरा जना पुसा सात वठरा जना पुसा सात वठरा जना वैकुंठासी जावे तुका म्हणे ज्याच्या नावे तुका म्हणे ज्याच्या नावे तुका म्हणे ज्याच्या नावे वैकुंठासी जावे तुका म्हणे ज्याच्या नावे तुका म्हणे ज्याच्या नावे तुका म्हणे ज्याच्या नावे तो हा पंढरीचा राणा हा पंढरीचा राणा पंढरीचा राणा तो हा पंढरीचा राणा हा पंढरीचा राणा पुसा सातव अठरा जना पुसा सातव अठरा जना पुसा सातव अठरा हे तो हा पंढरीचा राणा पुसा सात वठरा जना पुसा सात वठरा जना पुसा सात वठरा जना विठोबा रखो मा हरे विठोबा रखुमाई विठोबा रखो मा हे विठोबा रखुमाई विठोबा रखो मा जय विठोबा रखुमाई विठोबा रखो मा जय विठोबा रखुमाई अप्पा रखो मा विठोबा रखुमाई अप्पा रखो मा विठोबा रखुमाई अप्पा रखो मा विठोबा रखुमाई ज्याची गरजता पवाणे ज्याचे गरजता पवाडे ज्याचे गरजता पवाडे ज्याची गरजता पवाणे ज्याची गरजता पवाणे ज्याचे गरजता पवाडे
याचे गरजता पवाडे काळी काळ पाया पडे कळी काळ पाया पडे तो हा पंढरीचा राणा हा तो हा पंढरीचा राणा कळी काळ पाया पडे कळी काळ पाया पडे तो आपण दरीचा राणा तो आपण दरीचा राणा पोसाचा 18 जना पोसात 18 जना पोसात 18 जना तो हा पंढरीचा राणा हा तो हा पंढरीचा राणा उसाचाच वाट राजना उसाचाच वाट राजना तो हा पंढरीचा राणा तो हा पंढरीचा राणा हे राणा विठ्ठल 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 तो हा पंढरीचा राणा पुसासाच वाटरा जना वैकुंठासी जावे तुका म्हणे ज्याच्या नावे तो हा पंढरीचा राणा पुसासाच वाटरा जना पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरणा संताचे दुसरे चरण संताची ज्याच्या कृपादाने कधीचा वितारू त्याच्या कृपादाने कधीचा विस्तार कृपादाने कधीचा वितारू त्याच्या कृपादाने कधीचा विस्तार बाबाजी सद्गुरुदास तुका बाबाजी सद्गुरुदास तुका बाबाजी सद्गुरुदास तुका पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरणा संताची यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरुदास तुका अलंकापुरवासिनी ज्ञानाबाई माय बहिणी मजली कुराची चिंता वागवावी कृपावंता मी तो असे याते हेन माझा वागवा अभिमान तुकाराम तुकाराम नाम घेता कापेय मधन्य तुकोबा समर्थ जेने केला हा पुरुषार्थ 3 शिरे 6 हात 3 शिरे 6 हात 3 शिरे 6 हात 3 शिरे 6 हात
पाया माझे दंडवत काके झोरी पुढे श्वान नित्य जानवीचे स्नानात ऐका ज्याचे गरजता पवाडे लक्षपूर्वक ऐका ज्याचे गरजता पवाडे कधी काळ पाया पडे तो हा पंढरीचा राणा पुसा सहाचा वाठारा जना प्रस्तुत प्रसंगी प्राप्त ठिकाणी संप्राप्त सेवेसाठी निवडलेला अभंग देहूचे सुप्रसिद्ध साधू महान भगवत भक्त वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे ज्यांनी तुमचा आणि माझा संसार सुखाचा व्हावा यासाठी स्वतःच्या संसाराची राख रांगोळी केली जाळोनी संसार बैसलो अंगणी त्या जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या गात्यातील फार चरणाचा नसून फक्त 4 चरणाचा भगवंताच्या नामचिंतनाचा महिमा सांगणारा अभंग आहे. महाराज म्हणतात ज्याचे गरजता पोवाडे कुणाचे तो हा पंढरीचा राणा. महाराज म्हणतात त्या पंढरपूरच्या राजाचा जर तुम्ही पोवाडा गायला तर तुमच्या जीवनामध्ये असा परिणाम होईल जो काळ तुम्हाला आणि मला खायला येतो. जगा काळ खाय आम्ही माता दिला पाय. एवढंच काय देह हे काळाचे धन कुबेराचे तेथे मनुष्याचे काय आहे देता देवविता नेता नेवविता. एवढंच काय काळ देहासे आला खाऊ आम्ही आनंदे नाचू गाऊ काळ करीत बैसला से लेखा गा. महाराज म्हणतात या देहावर सत्ता काळाची आहे काळ याला खाणार आहे पण तो काळ किती जरी ताकदीचा असला तरी भगवंताच्या नावाची ताकद त्याच्यापेक्षा जास्त आहे. भगवंताचं नाव घेतलं का कधी काळ पाया पडे. मग तो देव कोणता तो हा पंढरीचा राणा. तो देव म्हणजे पंढरपूरचा राजा. लक्षपूर्वक कीर्तन आहे का. तो राजा आहे पंढरपूरचा आहे पंढरीचा राणा आहे तो. बर महाराज ठीक आहे आम्हाला पटलं की देवाचं नाव घेतल्यानंतर काळ पाया पडतो पण याला काय पुरावा. तुकाराम महाराज म्हणले तर बिनपुराव्याचं बोलायला मी काय कीर्तन कराय का. बर मग कोण आहे मी वारकरी आहे. बर मग पुरावा सांगतो ना म्हणले का. ज्ञानोबरांनी पुरावा सांगितलाय कुठं सहुवेदी जानो साहे शास्त्री कारण 18 हे पुराणे हरिसे गाते 18 हे पुराणे हरिसे गाते 18 हे पुराणे हरिसे गाते सहुवेदी जानो साहे शास्त्री कारण 18 पुराण हरिसे गाते 18 पुराण हरिसे गाते 18 पुराण हरिसे गाते. हरी मुखे मना हरी मुखे मना हरि मुखे मना हरि मुखे मना मुखे मना हरी मुखे मना हरि मुखे मना हरि मुखे मना हरी मुखे मना हरी मुखे मना पुण्याचे गणना कोण करे पुण्याचे गणना कोण करे पुण्याचे गणना कोण करे. हरि मुखे मना हरि मुखे मना पुण्याची गणना कोण करी पुण्याची गणना कोण करी पुण्याची गणना कोण करी. कोण करे. तुकोबांनी सांगितलं मी हरिपाठामध्ये वाचले काय वाचले सहुवेदी जान साहे शास्त्री कारण 18 हे पुराणे हरिसे गाते. म्हणले ठीक आहे महाराज आम्हाला पटलंय पण ज्ञानोबरायचं मत आहे याचा अर्थ काय तर 750 750 वर्षापूर्वीचे तुम्ही सांगायला लागला 729 वर्षापूर्वीच सांगायला लागला. बरं म्हणले महाराज ठीक आहे त्याच्या पाठीमाग सांगू का. पुराण प्रसिद्ध बोलिले वाल्मिक नामे तिन्ही लोक उद्धरते. बर म्हणले चला ज्ञानोबराचा पुरावा सांगितला वाल्मिकाचा सांगितला 5000 वर्षापूर्वीचा. बर ठीक आहे आणि अजून जर तुमचा माझ्यावर विश्वास नसल पहावे पुराणे विचारोने पहावे पुराणे विचारोनी पावे पुराणी विचारोनी पावे पुराणी. तुका माने नाही विश्वास माने पहावे पुराणे पहावे पुराणे विचारोने तुका म्हणे नाही विश्वास जामाने पावे पुराणे पावे पुराणे विचारोनी. महाराज म्हणतात ज्ञानोबरायन सांगितलं 4 वेद 6 शास्त्र 18 पुराण
हे देवाचं गुण गाते आणि कलियुगात पोरांनो ऐका, कलियुगात देवाच्या नावाशिवाय देवाची प्राप्ती नाही. कलियुगा माझी करावे कीर्तन देणे नारायण देईल भेटी. महाराज म्हणतात देवाचं नाव हे कलियुगात सर्वश्रेष्ठ असल्यामुळं तो हा पंढरीचा राणा. बर म्हणले ठीक आहे महाराज, काही अडचण नाही, आम्ही देवाचं नाव घेतो. जरा जाणकार माणसांनी लक्षपूर्वक ऐका. हा ऐका, आम्ही देवाचं नाव घ्यायला तयार आहे, पण देवाचं नाव घेतल्यानंतर फायदा काय? कारण सोमनाथ महाराज सध्या माणूस फायद्याशिवाय कुठंच जात नाही. जाते का? हा, शिबिरात सोडून आहे की नाही महाराज? हा, कारण प्रत्येक जण फायद्याचा विचार करतोय. समजा इकडं 10,000 रुपये देतो म्हणले असते कीर्तनकाराला, आहे का नाही, आणि दुसरीकडं फोन आला, महाराज आम्ही तुम्हाला 15 देणार आहे. लगेच कीर्तनकार इकडे फोन करतो आणि सांगतो माझी आजी मेली, आहे की नाही महाराज? हा, एक जणाच्या 16 आज्या मेले, त्या अजून 4 शिल्लक आहेत. ऐका महाराज, माणूस फायद्याशिवाय कोणी कुठंच जात नाही, फायदा महत्वाचा आहे. तुकोबऱ्या सुद्धा म्हणतात मुदलामध्ये पडे तोटा तो खोटा उदी. म्हणजे व्यापारात जर तोटा आला तर तो खोटा व्यापार आहे, तसला व्यापार करायचा नाही. मग महाराज म्हणले देवाचं नाव घेतो, फायदा काय? महाराजांनी पहिला फायदा सांगितला, देवाचं नाव घेतलं, त्याचं केलं चिंतन, पहिला फायदा तुम्हाला भोग प्राप्त होईल. काय प्राप्त होईल? ऐका, भोग म्हणजे कळतं का तुम्हाला? ऐका, भोग म्हणजे काय? ज्ञानोबराय सांगतात महाराज तुम्हाला, तुकोबराय सांगतात भोग प्राप्त होईल. काय भोग आहे? दिवसभर ज्ञानोबा तुकाराम, संध्याकाळी गुलाबजाम, आहे का नाही भोग? संकेत गुरुजी आहे का नाही भोग? नाव संकेत महाराज आहे तुमचं? रोहित महाराज आहे. असू दे. हा ऐका, कधी कधी मला तसं होतंय, गाडीवर पडल्यापासून मला नाव आठवत नाही, आहे का नाही महाराज? ऐका, हा रोहित महाराज ऐका, महाराज सांगा देवाचं नाव घेतलं का उपाशी राहतोय का माणूस? राहत नाही. बरं ऐका, ज्ञानोबऱ्याच्या सोहळ्यात 15 ते 20 लाख लोक रोज पायी चालतात, पण एकही माणूस संध्याकाळी उपाशी झोपत नाही. आणि झोपला तर तो वारकरी नसल, कारण ते पिऊन झोपल, आहे का नाही महाराज? हा, म्हणजे उपाय झोपत, आहे का नाही? देवाचं नाव घेणारा माणूस उपाशी झोपत नाही. देवाच्या नावातला पहिला फायदा भोग. मी सांगत नाही, सुखाचे व्यवहारी सुख लाभ झाला, आनंद कोंदला मागे पुढे, संगती पंगती देवासवे घडी, नित्य जोडी तेची साथ भोगतो न घडे. तर ते पुढचं आपल्याला म्हणायचं नाही, एवढंच म्हणायचं, महत्वाचं एवढंच आहे. महाराज म्हणतात देवाचं नाव घेतलं भोग मिळेल. बर अजून, देवाचं नाव घेतलं मोक्ष प्राप्त होईल. आणि जो हाटापिटा चाललाय हा सर्व चाललाय मोक्षासाठी, आहे का नाही? माळ घालायची मोक्षासाठी, हरिपाठ करायचा मोक्षासाठी, कीर्तन करायचं मोक्षासाठी, भागवत कथा करायची मोक्षासाठी, आहे का नाही महाराज? मृदंग वाजवायचा मोक्षासाठी, पंढरपूरची वारी करायची मोक्षासाठी, एकादशी करायची मोक्षासाठी, आहे का नाही? बर एवढं सगळं करायचंय मोक्षासाठी. तो मोक्ष भेटतो का? भेटत नाही. पण मोक्ष भेटणं हे सर्वसामान्य माणसाला जमू शकते, कारण मोक्ष हा देवाच्या नावात आहे. मोक्ष रे की आला भाग्य विनटला, साधूचा अंग केला. महाराज म्हणतात मोक्ष सोपं आहे. असं मला प्रमाण म्हणल्यावर भारी वाटतं बरं का राहुल महाराज, आहे की नाही? सवय लागलेली आहे मला, कारण जेवढी ज्ञानोबरायची तुकोबरायची प्रमाण येतेत तेवढं आपली पोरं सुधारली म्हणायचे. विठ्ठल विठ्ठल मोक्षा माघरी कामारी ते दासी. महाराज म्हणतात मोक्ष आमच्या घरी कामाला आहे. आणि मुक्तीचं काय घेऊन बसला? तो कामने मुक्ती परनिली नोवरी. आता दिवस चारी खेळी मिळेल. मुक्ती मिळवायचं साधन काय? नामापाशी चारी मुक्ती. ऐसे बहुता ग्रंथी बोलियले, ऐसे बहुता ग्रंथी बोलियले, ऐसे बहुता ग्रंथी बोलियले, ऐसे बहुता ग्रंथी बोलियले.
म्हणतात 4 वेद 6 शास्त्र आणि 18 पुराण ग्रंथ बी सुट्टी देत नाहीत. ऐसे बहुता ग्रंथी बोलिले, पण कशामुळं देवाचं नाव घेतलं मुक्ती सहज प्राप्त होते. ठीक आहे महाराज, आम्हाला पटलं. अजून काय फायदा? महाराज म्हणतात वैकुंठाला जायचं असल, जाणकारांनी लक्षपूर्वक कीर्तन आहे का? वैकुंठाला जायचं असल तर नळ्या खाऊन वैकुंठाला जाता येत नाही. नळ्या कुठल्या? ते दुकानात भेटते ते आहे का नाही महाराज? त्याला काय मला म्हणता येत नाही, नाव त्याचं माहित नाही आपल्याला, आहे का नाही महाराज? जो नळ्या खाऊन तुम्हाला, त्यानं नाव सांगितलं त्याचं, आहे का नाही महाराज? काय म्हणते त्याला? वाबे. वा वा वा, धन्य माता पिता तयाची जाऊ दे, आहे का नाही महाराज? ते बी आलं पाहिजे, व्यवहार बी कळायला पाहिजे काय तर, आहे का नाही? ऐका, नळ्या नुळ्या खाऊन वैकुंठाला जाता येत नाही. मग वैकुंठाला जायचं असेल तर काय करावं लागेल? वैकुंठा जावया तपाचे सायास. अजून सांगू का? मी सांगत नाही, ज्ञानोबा सांगतात, ज्ञानदेवा ध्यानी रामकृष्ण मनी वैकुंठ भुवनी घर केले. महाराज म्हणतात वैकुंठाला जायचं असेल तर रामकृष्ण ध्यानी, रामकृष्णाचं ध्यान केलं पाहिजे, त्याचं भजन केलं पाहिजे. भजन केल्याशिवाय वैकुंठाला जाता येत पोरानो, भजन केल्याशिवाय वैकुंठाला जाता येत नाही. म्हणून भजन हे सर्वात महत्वाचं आहे. आणि आपण या संस्थेत काय शिकायला आलोय? भजन. विठ्ठल विठ्ठल भजनाला मी पुन्हा सांगितलंय काय? भजन बी स्वरात पाहिजे, तालात पाहिजे, हे का नाही? आणि जर भजनात काय चूक झाली नरका जाणे चुकेना, असू दे. ऐका, मग महाराज म्हणतात वैकुंठाला जायचं असेल तर भजनाशिवाय पर्याय नाही, असा अभंगाचा सरळ भावार्थ आहे. आता झाली खरी कीर्तनाला सुरुवात, आणि कीर्तनाच्या अगोदर पर्याय देणे कीर्तनकाराचं काम आहे. कशा निमित्त हा कार्यक्रम चालू आहे तुम्हा सर्वांना ज्ञात आहे, पण सांगणं वक्त्याचं आद्य कर्तव्य आहे. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी मोठ्या आनंदानं, मोठ्या श्रद्धेनं, मोठ्या भक्तिपूर्ण वातावरणामध्ये तीर्थक्षेत्र दिगंची या गावामध्ये ऐका, श्री विठू माऊली वारकरी शिक्षण संस्था श्री क्षेत्र दिगंची या संस्थेमुळं दिगंचीचं श्री क्षेत्र झालं. ही झालेली महाराज सगळ्यात मोठी क्रांती. शहर वेगळं, नगर वेगळं, क्षेत्र वेगळं आणि श्री क्षेत्र वेगळं. जिथं देव असतो त्याला क्षेत्र म्हणतेत, जिथं देव आणि संत असतात त्याला श्री क्षेत्र असे म्हणते. म्हणून महाराज श्री क्षेत्र नावाचं महाराज हे दिगंची नावाचं लहानसं गाव. या गावामध्ये महाराज एक सामान्य कुटुंबात एक मुलगा जन्माला आला, आणि त्या मुलानं महाराज प्रपंच करता करता परमार्थाची वाट धरून एक क्रांती केली, आणि आपल्या तालुक्यातली, आपल्या जिल्ह्यातली, आपल्या परिसरातली नवे नवे अखंड महाराष्ट्रातली या माळरानावरची मुलं उचलून आणली, आणि त्यांना वारकरी गायक वादक कीर्तनकार करण्याचं काम केलं. म्हणून महाराजांना उदंडाविष आरोग्य प्राप्त व्हावं, आणि त्यांच्या हातून अशी देवाची, देशाची, धर्माची आणि गायीची सेवा व्हावी, भगवत चरणी प्रार्थना. विठ्ठल विठ्ठल सुंदर वातावरण आहे. गावकऱ्याचं बी त्यांना भरपूर सहकार्य मिळालं, संप्रदायातल्या लोकांचं बी भरपूर सहकार्य मिळालं. आणि त्याच्याबरोबर महाराज हे सगळं जरी झालं तरी आमचे सोमनाथ महाराज, आमचे राऊत बाबा, आमच्या सुप्रियाताई यांनी महाराजांना एवढं मोठं सहकार्य केलं. आणि एक खरं सांगू महाराज, ह्या सर्वांच्या सहकार्यामुळं हे येवलेसे रोप लावेले द्वारी त्याचा वेळू गेला नाही, चालला गगनावरी. थोडा फरक करायला पाहिजे, चाललेला आहे का नाही? चालला गगनावरी, आहे का नाही? ऐका, सुंदर वातावरण आहे. या संस्थेत घडलेली काही मुलं आहेत महाराज, ही सगळी माझ्या आवडीची निवडून वर उभा केली. सायराज असेल, हे का नाही महाराज? कारण ह्या गाड्याने महाराष्ट्रच पॅक केला, आहे का नाही? अख्ख्या महाराष्ट्रात हात धरायचा नाही, मग काय पाय धरायचे. विठाला विठाला सुंदर वातावरण आहे. आणि आता ही संस्थेत नवीन ऍडमिशन घेणारे बर शिबिरापूर ते आलेले सर्वाले सांगतो, कीर्तन लक्षपूर्वक ऐकायचं बरं का पोरानो. पाय पसरा, वाटल्या झोपा, मी उठवतो तुम्हाला आरती झाल्यानंतर, काय अडचण नाही बरं का. अरे कीर्तन संपलं, आपल्याला मिष्टान्न आहे, प्रसाद आहे, म्हणून तुम्ही थोड्या वेळ जागर आली, इमारत फळा आली. तसं या संस्थेला सुद्धा एवढं सोपं नाही, का नाही? कारण राऊत महाराज जेवढी पोरं आगाव तेवढी असते संस्थेत, आहे का नाही महाराज? मला रात्री एक जणांचा फोन आला, म्हणले महाराज, म्हणलं रामकृष्णारी बोला, आमच्याकडे 2 लेकरं आहेत. म्हणलं होय, कितवीला आहे? एक आहे 10वीला आणि एक आहे 8वीला. बरं म्हणलं काय करायचंय? काय नाही, एक संस्थेत घालायचंय. म्हणलं बर,
कुठलं घालायचंय? 8वीला येते. म्हणलं बर का घालायचंय? अहो घरात कुणाचं ऐकत नाही, त्यानं हायदूस घातलाय म्हणून संस्थेत घालायचंय. कारण चांगल्याची संख्या इकडं कमी असते. पण महाराज एक सांगू, जेवढं पोरग आगाव असतं तेवढंच पोरग चांगलं कीर्तनकार होत असतं. विठाला विठाला आणि गणेश महाराज ऐवढे हे सर्व या विद्यार्थ्यांना महाराज रोज नित्यनेमानं महाराज त्यांचं काय असेल ते पठण करून घेणं, त्याचबरोबर नित्यनेम काय असेल ते करून घेणं, मुलांचं आवरणं हे त्यांचं फार मोठं काम आहे. आणि पुन्हा महाराज आवर्जून सांगायचं असतं की सगळे म्हणतात की एका यशस्वी पुरुषाच्या मागे एक स्त्री उभा असते असं सगळं म्हणतात ना महाराज. पण स्त्री ती दुसरी तिसरी कोण नसून त्या व्यक्तीची ती आई असते. विठाला विठाला राहुल महाराजांच्या आईचं फार मोठं कष्ट आहे या संस्थेसाठी महाराज. बाकीचं कोणी काय बी नियोजन करेल गुरुजी ऐक नाही महाराजो. पण या लेकराला पोटभर घालणं आणि त्यांनी तृप्तीसाठी हेकर देणं हा सर्वात मोठा आशीर्वाद आमच्या आईनं कमवलेला. म्हणून आईसाठी एकदा जोरात टाळी वाजवा. सुंदर वातावरण आहे. वेळ माझ्याकडे फार कमी राहिलेला आहे आणि अभंग मोठा आहे. अभंग तुकाराम महाराजांच्या लक्षपूर्वक कीर्तनात ऐका. तुम्ही आणि मी लक्षपूर्वक ऐका बाळांनो. तुम्ही आणि मी आता रोज गुरुजी मी काय करतो माहिती का, लहान पोरं जरा मागं बसवतो आणि जाणकार माणसं जरा पुढे बसवतो. कारण आपलं कीर्तन हे पहिलीच्या वर्गातलं नाही, जरा 10वीच्या पुढचं आहे की नाही महाराज. पण असू द्या, आज ह्याच मुलांना सांगण्याची गरज आहे. मी तुम्हाला समजेल असं कीर्तन करतो, काय अडचण ऐका. तुम्ही आणि मी माणूस म्हणून जन्माला आलेलो आहोत. हे खरं आहे का खोटं आहे? बोला लवकर बोला. हा आवाज कसा आहे बघा. ऐक नाही खरं आहे का नाही? बरं माणूस म्हणून जन्माला आपण आलेलो आहोत हे तुम्हाला पटलं तर माणूस म्हणून जन्माला आल्यानंतर तुम्ही आणि मी आपण 4 गोष्टी कधीच विसरायच्या नाहीत. किती गोष्टी? 4. नंबर 1, तुम्ही आणि मी माणूस म्हणून जन्माला आलो. माणसानं कधी देवाला विसरायचं नाही. नंबर 2, माणूस म्हणून जन्माला आलो. माणसानं कधी ऐका साधू संताला विसरायचं नाही. नंबर 3, माणूस म्हणून जन्माला आलो. माणसानं कधी जन्मदात्या आई वडिलाला विसरायचं नाही. आणि नंबर 4, माणूस म्हणून जन्माला आलो. माणसानं कधी स्वतःच्या मृत्यूला विसरायचं. किती मुद्दे झाले? 4. कीर्तन संपल्यावर मी तुम्हाला विचारणार आणि जो कोणी माझ्या प्रश्नाचं अचूक उत्तर देणार त्याला कीर्तन संपल्या आपण 2 रुपये बक्षीस देणार आणि त्याच्या तुम्ही नळ्या खाणार. हा जाऊ द्या ऐका. ऐका. नंबर 1, माणूस म्हणून जन्माला आला. माणसानं काय विसरायचं नाही? काय विसरायचं नाही? देवाला विसरायचं नाही आहे का नाही? पण सध्या माणसं देवाला विसरलेत का बायकोला विसरलेत? ए लेकरानो देवाला विसरलेत, बायकोला विसरत नाही का नाही? महाराज माहेरला गेल तरी फोन करते. जाऊ द्या, तुम्ही त्याच्या अजून त्या लेवलला यायचंय तुम्ही अजून ऐक नाही. ऐका, देवाला विसरायचं नाही का? देव आहे, देव आहे, हृदय मंदिरे शोधून पाहे, देव नटला नाना परी, भरून उरला चराचरी. पण राहुल महाराज इथं बसलेल्या आता ह्या काय लोकात आता 10 माणसाचा इथं असे ती माणसं देवाला मानत नाही. त्यांची नावं सांगू का तुम्हाला? पण नको, मला जीवन जायचं आहे का नाही महाराज. ऐका, इथं बसलेल्या माणसात 10 माणसं आता अशी आहेत ती माणसं देवाला मानत नाहीत. पण एक वाक्य लक्षात ठेवा, तुम्ही देवाला माना अथवा न माना, जोपर्यंत देव तुम्हाला मानतोय तोपर्यंत तुम्ही जिवंत. आणि ज्या दिवशी देव तुम्हाला मानणार नाही त्या दिवशी भावकीतला माणूस येणार, तुमचा हात हातात घेणार आणि एकच घड्यासारखं एकच वाक्य बोलणार आहे का नाही? याच्यात आता राम राहिलेला नाही. जोपर्यंत या देहात महाराज राम आहे तोपर्यंत तुमचं इथं काम आहे. या देहातला राम गेला तुमचं काम 4 पत्र्यात आहे. म्हणून एक वाक्य लक्षात ठेवा, कोण बोलवी तो हरिवीन, देखवी ऐकवी एक नारायण. पण दादा काय माणसं म्हणतात आम्ही देवाला मानत नाही. ऐका, लय माणसं आहेत अशी महाराज, आम्ही देवाला मानत नाही, आम्ही देवाला मानत नाही. एका गावाला माझं कीर्तन आणि कीर्तनाच्या अगोदर होतं व्याख्यान आणि व्याख्यानाचा विषय होता देव नाही. लक्षपूर्वक ऐका महिला मंडळ, काय विषय होता? देव नाही. आता मी कीर्तनाच्या अगोदर गेलो राऊत बाबा, माझा नियम आहे मला दुसऱ्याचा ऐकायचा पहिल्यापासून नाद आहे का नाही महाराज. मी कीर्तनकार व्हायच्या अगोदर सायकलवर कीर्तन ऐकायला जायचो. सोमनाथ महाराजांना माहिती आहे सगळा परिचय आमचा आहे का नाही. आणि मग ऐकून आम्ही कीर्तनकार झालेली माणसं आहे ऐका. आणि मग महाराज मी त्याच्या अगोदर गेलो व्याख्यान सुरू झालं, त्याला माहित नाही मी व्याख्यानाला बसलो ते छाती पडून सांगायचं का देव नाही,
जोरात हाणायचं राहते, जोरात हाणायचं. जगात देव नाही, कारण त्यानं 35,000 रुपये ते सांगायचे घेतले. हाण का नाही, हाय का नाही? हा, जगात देव नाही, जगात देव नाही. राव महाराज त्यानं असं पटवून सांगितलं, मला सुद्धा पटलं. मी कीर्तनकर असून मला पटलं, मला सुद्धा वाटलं की खरंच जगात देव नाही. त्याचं व्याख्यान सुटलं, मी त्याला गाठलं, कारण त्याचं मला पटलं. हा, मला त्याचं बरं वाटलं आणि मी त्याच्या पायाला हात लावले. म्हणलं वाह, किती सुंदर व्याख्यान केलं राव. खरंच जगात देव नाही, मी मूर्ख आहे म्हणलं. 12 वर्ष झालं फिरतोय बोंबलं देव 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 करून, खालनं पैसा पाठ झाली, साखर झाली मला राव. आहे का नाही? की देव देव सांगून खरंच जगात देव नाही. तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे, फक्त मला एकच सांगा, तुम्ही हे सगळं शिकला कुठं? तो म्हणला महाराज मी कुठं सुद्धा शिकायला गेलो नाही, सगळी देवाचीच कृपा. ज्याला कळाल ते हसले, ज्याला नाही ऐकाल त्यानं पनीर खाऊन जावा. ऐका, हे खरं सांग, ऐका नाही? देव आहे, देव आहे. माणसं म्हणते देव नाही, पण ती देवाला म्हणतात का नाही पोरानो? आता लक्षपूर्वक ऐका, तुमच्यासारखं सांगतो, ऐका. आहे का नाही? काही जुनी माणसं आगाव असतात आणि ते काय सांगतात, अमक्या अमक्या ठिकाणी भूत आहे सांगतात का नाही पोरानो? सांगतात का नाही? मग तुम्ही शाळेतनं येताना बरोबर त्यो रस्ता तुम्हाला आहे का नाही? आणि तिथं सांगितलंय तुमच्या आजीनं म्हातारीनं, काय सांगितलंय की तिथं भूत आहे. मग तिथं आल्यावर ना तुम्ही बाकीचा विषय बोलता का राम राम म्हणता? हे खरं बोलायचं, खोटं बोलतो, मग माझी शपथ आहे बरं का, खरं सांगा. आहे का नाही? हा, काय म्हणता? आय 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 राम 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 म्हणता का नाही? का तर तिथं आल्यानंतर तुम्हाला वाटते भीती आणि तुम्हाला वाटते की देवाशिवाय दुसरं कोण नाही. तिथनं पुढं आला काही वही एका पुस्तक इकडं आणि चाललाच गडी खेळायला. आहे का नाही? एक वाक्य लक्षात ठेवा, देव आहे पण देवाचं अस्तित्व तुम्हाला मला मान्य नाही. मी सांगत नाही, ज्ञानोबा सांगतात, देखे मनुष्य जात सकळ ते स्वभावताची भजनशील झाली असे केवळ माझे ठाई. महाराज म्हणतात प्रत्येकाला देव आवडतो, पण काय माणसं म्हणतात आम्ही देवाला मानत नाही. आहे का नाही? बरं इकडे यायचं म्हणलं का ताप आहे, माळ घालायला लागते, बुका लावायला लागतो या. एवढंच काय गुरुजी, पंढरपूरला जावं लागतंय, सोमवार करावं लागतंय, एकादशी करावं लागते, लय आप इकडं आल्यावर मग माणसं इकडे येत नाही. मग तिकडं प्रेमाने बोला विठ्ठल विठ्ठल देवाला म्हणतात का नाही? मानते देवाला, फक्त त्यांचं मानणं निर्गुण्य करायचंय, आपलं सोडून साकारायचंय. एवढा फरक आहे. देव आहे, देवाला मानलं पाहिजे. अजून सोपं करून सांगतो, तुमचे चेहरे लेज पडले बरं का. मला खरं सांगा, कोरोनाच्या नंतर आहोत बाबा, भजन कीर्तन प्रवचन हरिपाठ वारकरी शिक्षण संस्था, बाळूमामाच्या मेंढ्या, स्वामी समर्थाच्या दिंड्या, गुरुचरित्राची पारायण वाढली का कमी झाली? वाढली. लवकर बोला डिगंचिकर. एवढा मोठा सप्ताह केव्हापासून व्हायला लागला? आहे का नाही महाराजो? 40 महाराज केव्हापासून तुम्ही आणायला लागला? आहे का नाही महाराजो? 50 आणायला लागला, केव्हापासून आणायला लागला? कोरोनाच्या अगोदर होतं का कुठं? काय नव्हतं, कारण कोरोनाच्या अगोदर माणसाला देवाची भीती वाटत नव्हती. किटलीत दूध लिटर असलं का माणूस असा किटलीवर धरायचा आणि असा टाईट मध्ये चालायचा. कोणाला राम राम नाही, कोणाला श्याम श्याम नाही. पण जसा कोरोना झाला त्याला सांगलीला ऍडमिट केला, डॉक्टरनी उलता पालता केला, बायकोन अशी फेकून भाकरी दिली आणि पोऱ्यानं लांबनं असा काचतनं टाटा केला. तेव्हा त्याला कळालं, तुका म्हणे तुला सोडावे ना कोणी, एका चक्र पाणी वाचून या. आणि मग म्हणला देव आहे. का नाही? देवाचा नाद करू नका. आले देवाजीच्या मना तेथे कोणाचे चालेना, हरिश्चंद्र तारा राणी वाहे डोंब्या घरी पाणी. देवाच्या मनात आलं का बरोबर देव टप्प्यात आणून करेक्ट कार्यक्रम करत असतो. म्हणून त्याच्या नादाला लागायचं नाही, मग त्याचा नाद करायचा. विठ्ठल विठ्ठल बरं झालंय व्यवहाराचं. दान कराय का? जर तुम्ही माणूस म्हणून ज्याला मला आला आणि देवाला विसरला, पचतील खानी 84 पचतील खानी 84 पचतील खानी विसरली तया थोर झाली हानी, तया तुर झाली हानी पचतील खानी 84 पचतील खानी 84
लकानी चौऱ्याशीच्या लकानी चौऱ्याशीच्या चौऱ्याशीच्या विसरली तया थोर झाली हानी पद्धतीला खाणी 84च्या एवढंच काय चुकली या वर्म फेरा पडे जर पोर नाही का माणूस म्हणून जन्माला आला आणि देवाला विसरला तर पुन्हा जन्माला यावं लागतं आणि पुन्हा मारावं लागतं म्हणून देवाला विसरायचं मग काय करायचं म्हणून शरण जावे सर्व भावे देवासी तो हा उतरीला पार भव दुस्तर नदीचा मी सांगत नाही महाराज म्हणतात ज्ञानोबा सांगतात जो होय मज अनन्य शरण त्याचे निवारी मी जन्म मरण महाराज म्हणतात जन्म मरण निवारण करण्याचं काम देवाचं आहे म्हणून त्याला विसरायचं नाही ऐका देव काम करतोय जगवायचं म्हणून देवाला विसरायचं नाही आणि संत काम करतात मज निरंतर जागविती मज निरंतर जागविती मद निरंतर जागविती मद निरंतर काय सांगू आता संतांचे उपकार 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 मद निरंतर जागविती मद निरंतर जागविती काय द्यावे त्या शिवावे उतराई काय द्यावे त्या शिवावे उतराई मद निरंतर जागविती मद निरंतर जागविती काय द्यावे त्याची व्हावे उतराई काय द्यावे त्याची व्हावे उतराई जगजोगी जागे जागे बोलते हा जगजोगी जगजोगी जाग जाग बोलते जागता जगदेव राखा काय भाव जगजोगी जगजोगी जाग जाग बोलते जगजोगी जगजोगी जाग जाग बोलते जागा रे बाई नो जागा आता जागा रे बाई नो जागा आता जागा रे भाई नो जागा आता जागा रे बाई नो जागा चोर निजल्या नडाने भागा आता जागा रे बाई नो जागा आता रे बाई नो जागा हे उठा जागे वारे आता मरण करा मल्लवी नाथा भावे चरणी ठेवा माथा सुखवी व्यथा जन्माच्या उडा जागे वारे आता मरण करा भावे चरणी ठेवा माता सुख विव्याज माझ्या साधू संत साधा आपुलाले हित काय साधू संत दादा पुनाले इथं मग कैसा भगवंत हे जाईल मग कैसा भगवंत हा पांडुरंग हा प्रभात समयो पातला वैष्णवाचा मेळा गोडा पारी दाटला उठा पांडुरंगा समयो बांधला वैष्णवाचा मेळा कोरडा पारी दाटला उठा गेली माया बाप कैसी लागली झोप उठा घेता गवनी एवढी चुकवाकी खेप उठा गिरी माय बाप कैची लागली झोप उतारा गवनी एवढी चुकवा की केप हे जर नाही कालो पुढे दुसरा येईल हे जरी नाही काल पुढे दुसरा येईल वटिबा काळ बांधून नेईल हे सरज जेवढी बाळ बांधून नेईल आमचे काय बाजाईल एका जनाने आमचे काय बाजाईल नामाद्वारी बोलो बोलतो देखा नवार फिरवितो तुम्ही टुकू टुकू ऐका
अनेक संतांचे अनेक प्रमाण वेगवेगळ्या चालीत याला दिली, याला संप्रदायात जोड चाल असं म्हणते बरं का, असं म्हणते. जोड चाल ऐका. संत तुम्हाला आणि मला जाग करतात, मज निरंतर जागविते. नंबर 1 देवाला विसरायच नाही. बोला. नंबर 2 कुणाला विसरायचं नाही. नंबर 1 ला देव आहे, 2 नंबरला कोण आहे. साधू संत. आणि नंबर 3 माणूस म्हणून जन्माला आला. माणसानं कुणाला विसरायचं नाही. आई वडिलाला. का विसरायचं नाही. का तर जगातला सर्वात मोठा देव कोण आहे. आई आणि वडील. मी सांगत नाही, ज्ञानोबराय सांगता सगळं तीर्थाचे धुरी. जे का माता पितरे तया सेवेसी शरीरे लोन कीजे. आता जाणकार माणसं लक्षपूर्वक ऐका. तुमचे कपडे बघून पांढरे कडक, काय काय सोमनाथ महाराज जेवढे कडक कपडे माणसं घालतेत त्याच्या साईडनं चाललं तर भीती वाटते. का तर कापायचं भी असते आहे की नाही महाराज. एवढं कडक असते आहे की नाही बाबा. काय काय माणसाची नाटकं पाहावनात, लय कडक वागतात माणसं. ऐका. तुमच्या कपड्याला बघून तुमच्या गावातली माणसं तुम्हाला राम राम घालतील. तुमच्या कपड्याला बघून तुमच्या तालुक्यातली माणसं तुम्हाला राम राम घालतील. तुमच्या कपड्याला बघून तुमच्या जिल्ह्यात तुम्हाला राम राम घालतील. तुमचे कपडे बघून दिल्लीत माणसं तुम्हाला राम राम घालतील. पण एक वाक्य लक्षात ठेवा. तुमच्या कपड्याला, तुमच्या घराला, तुमच्या गाडीला, तुमच्या पैशाला बाळून माणसं राम राम घालतील. पण घरी जर तुम्ही तुमच्या आई वडिलाला नीट बोलत नसाल, लाता घालत असाल आणि शिव्या देत असाल तर ज्ञानोबरायचं मत आहे घरी माता पितरा धड न बोले संसारा एर विश्वभरे आदरा मूर्खो जैसा. त्याची रांग मूर्खाची आहे, चांगल्याची नव्ह. पण एक वेळ कीर्तन ऐकलं नाही तरी चालतंय, एक वेळ पंढरपूरला नाही गेलं तरी चालतंय, एक वेळ काशी आपलं नाही केली तरी चालतंय आहे की नाही. पण आई वडिलाला विसरायचं नाही. माय बाप केवळ काशी ते न जावे तीर्थासी. पुंडलिके काय केले परब्रह्म उभे केले. म्हणून परब्रह्माला आणण्याची ताकद त्याचं नाव आहे काय आई आणि वडील. पण ऐका. तिसरा नंबर आई वडिलाला विसरायचं. आई वडिलाला विसरायचं नाही. किती नंबर झाले आपले 3. 1 नंबर देव, 2 नंबर साधू संत, 3 नंबर आणि 4 नंबर हे असं पाहिजे बघा ऐक नाही महाराज मृत्यू. माणूस म्हणून जन्माला आला, माणसानं मरणाला विसरायचं नाही. हिथं बसलेल्या पैकी कुणी पण हात वर करून सांगा महाराज आम्ही मरणार नाही. हाय का असं कोण. ऐ दिगंचित हाय का असं कोण. बर हाय का असं कोण. प्रत्येकाला मरावं लागणार आहे. उपजल्या बालका मरण सांगाती. महाराज म्हणतात ज्याचा जन्म झाला त्याचा मृत्यू निश्चित आहे. ज्याचं वारसं केलं त्याचं तीर्थ करावं लागते. ज्याचा जन्म झाला त्याचा मृत्यू निश्चित आहे. ज्याचा खोटेव जन्म झाला त्याला ताटीव न्यावं लागते. म्हणून माणसानं मरणाला कधी विसरायचं नाही. पण काही लोकांना असं वाटतंय आम्ही कधीच मरणार नाही. राऊत महाराज असल्या उन्हाचं मल्यात खुरप घेऊन जाते आणि बांध तिकडं सारते. अरे तू मरणार आहे, बांध घेऊन जाणार नाही, येड्यावणी करू नको आहे की नाही महाराज. उपरण्याखाली हात घालून घालून बाजारात लोकांची मसर ऐकते आहे की नाही. एक वाक्य लक्षात ठेवा, तू मरणार आहे, येड्यावानी वागू नको. बंगला बांधते, अरे तू मरणार आहे, बंगल्यात तू राहणार नाही. पण माणसाला असं वाटतंय आम्ही कधी मरणार नाही. पण मरण प्रत्येकाला आहे. परवा गेलो तुम्ही मुंबईला कीर्तनाला बरं का. मुंबईला कीर्तन म्हणलं का स्टँडर्ड असतं. स्टँडर्ड खाणं स्टँडर्ड, वागणं स्टँडर्ड, बोलणं स्टँडर्ड हे का नाही, राहणीमान स्टँडर्ड. वा 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 वा. माझं ज्या महाराज इलाक्यात कीर्तन तिथं आमचे एक पाहुणे होते आणि त्यांनी मला कीर्तनाच्या अगोदर चहा प्यायला बोलवलं आणि मग मी त्यांच्या घरी गेलो. मी त्यांच्या दारात अजून तसाच उभा आहे तोपर्यंत घरातली बाई आली आणि मला म्हणली महाराज तुम्ही आलात. म्हणलो आलो ना. ते सुशिक्षित बोलणं. बरोबर महाराज तुम्ही चहा घेणार, कॉफी घेणार का बूस्ट घेणार का लिंबू सरबत घेणार. मी म्हणलं चहा होईस तर लिंबू सरबत आण. बरोबर महाराज तुम्ही कीर्तन संपल्यावर जेवणार मग का धाब्यावर जाऊ का जेवायला. मग तुम्ही जेवणात काय काय घेणार. म्हणलं मी जेवणात कडबा घेणार, घास गवत घेणार, तोंडी लावायला चिकल घेणार, डोक्यात हंडा घालून घेणार. आता काय सांगता आहे का नाही महाराज. अवघड असते राव आहे का नाही. आणि मग महाराज माझं कीर्तन झालं आणि एका श्रीमंत माणसाला माझं कीर्तन आवडलं. माणसाला कीर्तन आवडू नये. जे कीर्तन माणसाला आवडते
ते देवाला आवडत नाही आणि जे देवाला आवडतंय ते माणसाला आवडत नाही. म्हणून आपण ठरवायचं आपण कोणाला आवडलं ते करायचं. माणसाला आवडलं केलं पाकिट मोठं मिळेल, देवाला आवडलं केलं वैकुंठ प्राप्त होईल. मग पाकिट मोठं का वैकुंठ मोठं तुम्ही घरी जाऊन ठरवा. विठाला विठाला श्रीमंताला माझं कीर्तन आवडलं. तो म्हणला महाराज अतिशय सुंदर कीर्तन करताय तुम्ही, तुमचे पाय आमच्या घराला लागू द्या. मी म्हणलं माझ्याच पायानं गेली 8 दिवस झाले मी घरी गेलेलो नाही आणि माझ्या पायानं तुझं चांगलं होईल हा तुझी डोक्यातनं काढून टाक. नाही महाराज तुमचे पाय आमच्या घराला लागू द्या. म्हणलं येड्यावाने करू नको. बऱ्याच लोकांनी खराचे पाय घरात नेले, आज त्यांची अवस्था काय आहे हे कमी लोकाला कळालं आहे का नाही. श्रद्धा 100% असावी राऊत बाबा. पण माणसाची श्रद्धा असावी, वारकऱ्यावर असावी. पण महाराज श्रद्धेचं वारकऱ्याने बी महाराज त्याचं भांडवल करू नये आणि महाराज माणसाने बी त्याला जाणून घ्यावं. कीर्तनकार 2 तास सांगतो काय, मी रोज सांगतो कीर्तनात, त्याच्यापेक्षा तो 22 तास करतो काय बघायचं तारखा घ्यायच्या. कारण सध्या कीर्तनात गप्पा, आई बापाला संभाळ, ऐका करा असं करा तसं करा. आणि कुठं आता काय बोलायचं नाही. विठाला विठाला ऐका माणसानं मारायला विसरायचं नाही. त्यानं मला त्याच्या घरी नेलं. घरी कुठं? मुंबईला. अहो मुंबईला घर बघितलं ना लख पडला प्रकार असं वाटलं मला. ऐका नाही पुढचं म्हणायचं नाही. एवढं सुंदर घर महाराज, वा 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 अतिशय सुंदर घर. आणि मग मला हॉलमध्ये नेलं. दादा पांढरे दादा 50 बाय 50चा हॉल. किती बाय कितीचा? 50 बाय 50चा. महाराज हॉलमध्ये छत्रपती शिवरायांचा फोटो पाहिला. मला बरं वाटलं. वा 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 छान. मला किचन मध्ये नेलं. किचन मध्ये 30 बाय 30चं किचन. अहो किचन मध्ये पाहिलं अन्नपूर्णा मातेचा फोटो, अन्नपूर्णा मातेची मूर्ती, सगळी भांडी चांदीची, एवढा दर असून बी. बर तूप वाढायचा आमच्या सोन्याचा. ऐका जी बाई तूप वाढायला तिच्या गळ्यात 5 किलो सोनं. आयो किचन बघितलं का मला बरं वाटलं. वा वा वा. देवघरात मेलं 10 बाय 10चं देवघर. प्रत्येक देवाला अधिष्ठान वेगळं, कपडे वेगळे, आरती वेगळी, अगरबत्ती वेगळी. मला बरं वाटलं महाराज, प्रसन्न वाटलं. मला बेडरूम मध्ये नेलं. बेडरूम मध्ये राऊत बाबा बेडरूम तर एवढं भारी होतं. 20 बाय 20चं बेडरूम. त्याच्यात बेड असा होता की उन्हाळ्यात खालनं एसीची हवा, हिवाळ्यात महाराज हिटरची वाफ. आणि झोप लागना कसा गरगर फिरायचा आणि गाणं लागायचं, चल छैया 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 असं गाणं लागायचं. वा वा महाराज. आता ते कमी लोकांना विठाला विठाला तुम्ही रोज ऐका, रोज हसणार आहे का नाही महाराज. ही आपली क्वालिटीच आहे का नाही. ऐका असलं बेड. आणि गुरुजी माझं सगळं घर फिरून झालं. आता सगळं घर फिरल्यावर ना तुम्ही सांगायचं, खोटं बोलायचं नाही. संडास बाथरूम काय दाखवायची जागा असते का? खरं बोला, खोटं बोलायचं नाही. खोटं बोलायचं, नाद करायचा. खरं सांगा संडास बाथरूम काय दाखवायची जागा असते का? पण लोकांना नाद असते. संडास बाथरूम महाराज हे आपलं संडास बाथरूम. म्हणलं वा 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 छान आहे. वा 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 अतिशय सुंदर. वा 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 वा. आता काय करता 2-4 हजारसाठी ऐकून घ्यावं लागते नाही महाराज. आणि मग महाराज त्यानं मला आणलं, सोप्यावर बसवलं. मी जसं सोप्यावर बसलो तसं माझं मुंडकच फक्त वर राहिलं, बाकी सगळं सोप्या. एवढा नरम सोपा राव माझ्या आयुष्यात का मी सोपा घेतला होता असा. मला आमदार झाल्यासारखं वाटलं. आणि मग महाराज त्यानं मला बुक्का लावला 25,000 कीर्तनाचे. तेवढं कट करा बरं का ओम साईवाले. दर कशाला लोकांना सांगायला आहे का नाही. मी सांगत नाही गुरुजी, आपलं विनोदन सांगतो. अख्ख्या आयुष्यात राऊत महाराज मी कीर्तन ठरवून केलेलं नाही. विठाला विठाला 500 रुपये कमी दिले तर वाड्यातनं गाडी माघारी आणलेली नाही. आणि मरेपर्यंत बी सांगणार नाही. आणि मरेपर्यंत बी पैशाचा विचार करणार नाही. कारण देवानं आपल्याला पैशाचा पाईप दिलेला आहे का नाही. सगळं चांगलं आहे, आपलं 1 नंबर आहे. त्याच्यामुळे मागायचं नाही लोकाला. ऐका त्यानं मला 5,000 दिले दक्षिणा म्हणून आणि कीर्तनाचे वेगळे. आणि मग ते पैसे घेतले मी खिशात घातले. म्हणलं शेठजी बंगला नंबर 1 बांधला राव. पण म्हणलं का बिघडतं बरं का. अनिल महाराज कीर्तन चांगलं करतात पण बिघडलं काय राहिलं आहे का नाही. तो चांगला गातो पण पेतो काय राहिलं अवघड आहे महाराज. पण म्हणलं का बिघडतं. मी म्हणलं पण काय.
तो म्हणला पण काय? म्हणलं घरात 2 चुका आहेत. म्हणला सांगा घरातल्या चुका. इन्याचे हातच कापून टाकतो. म्हणला चूक सांगा. म्हणलं घरातली पहिली चूक आहे, घर पडणार आहे. म्हणला पडल कसं? अंबुजा सिमेंट वापरलंय. म्हणलं अंबुजा वापर, अल्ट्राट्रेक वापर, एसीसी वापर, नाही ते कुठलं नाडते वापर. नाही महाराज, कुठलं वापरायचं ते वापर. बंगला पडणार आहे. म्हणला कसा पडल? मी म्हणलं छत्रपती शिवरायांनी 18 पगड जातीतल्या लोकांनी एकत्र करून एवढे मोठे किल्ले निर्माण केले, पण हत्ती एवढे दगड किल्ल्यावर मांडले तरी किल्ला आज फोटोत पाहावा लागतोय, वास्तव्यात दिसत नाही. कारण किल्ला पडला. राजाचा किल्ला खायला तुझ्या बंगल्याचं काय? म्हणला महाराज पटलं मला, बंगला पडणार आहे. अजून काय चूक आहे? म्हणलं या बंगल्यातनं तुला बाहेर काढणार आहे. तो असं म्हणल्यावर जास्तच गडी बिघडला. आधी म्हणायचं महाराज, कोणा म्हणला बुव्या सांग. म्हणला कोण बाहेर काढते मला? म्या म्हणलं तू जी वाजवत आणली, बोल मी हाले की बजाव क्या टकडाक टकडाक टकडाक, तू सेमिलने जाव क्या टकडाक टकडाक टकडाक. तीच म्हणाल बाईल म्हणे खरं, मरता तरी बरं, नाशिले घर तुंबून या. अहो सगळे आपले सोयरे म्हणतील उचला, वेळ झालाय. एक लक्षात ठेवा, मरण विसरायचं नाही. आपल्याला एक दिवस मरायचं आहे. खरंय का खोट आहे? ए सोडतो की जेवाय जरा 9ला बरोबर बोला. खरंय का खोट आहे? 4 मुद्दे सांगितले. 1 नंबर देवाला विसरायचं नाही, 2 नंबर साधू संताला विसरायचं नाही, 3 नंबर आणि 4 नंबर मृत्यूला विसरायचं नाही. कारण मृत्यू ही गोष्ट अटळ आहे, मरायचं आहे प्रत्येकाला. काही नावं सांगतो लक्षपूर्वक ऐका. मी कोणत्या पक्षाचा वैयक्तिक कीर्तनकार नाही. आपले 2 पक्ष, एक वध्य पक्ष, एक शुद्ध पक्ष. शुद्धाला पंढरपूरला, वध्याला आळंदीला. विठ्ठल विठ्ठल नावं सांगतो. स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे किती मोठा माणूस होऊन गेला. बोला, लाईव्ह चालू आहे, बोला. एक आवाज अख्खी मुंबई जागी करण्याची ताकद ज्या महात्म्याच्या आवाजात, त्याचं नाव आहे स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे. एवढा मोठा माणूस, पण जीवनात 1 सेकंद आयुष्य वाढवून घेता आलं नाही. सर बरोबर आहे का? नाही घेता आलं. ऐका, जाऊ द्या, लांबचं सांगत नाही, जवळ सांगतो. स्वर्गीय आराराबा पाटील एवढा मोठा माणूस, पण जीवनात 1 सेकंद आयुष्य वाढवून घेता आलं. जाऊ द्या, अजून मोठं नाव सांगतो. स्वर्गीय डॉक्टर पतंगराव कदम एवढा मोठा माणूस, भारतीय विद्यापीठाचं साम्राज्य एवढं मोठं निर्माण केलं. ऐका, त्यांच्याकडे 1000 डॉक्टर शिकायला, 1000 डॉक्टर त्यांच्या सेवेत, पण 1 सेकंदाचं आयुष्य वाढवून घेता आलं नाही. जाऊ द्या, अजून मोठं नाव सांगतो. 2019ला या देशावर मोठं संकट आलं. त्या संकटाचं नाव आहे कोरोना नावाचं. एक महात्मा उभा राहिला, हात वर केला आणि सांगितलं माझी पूर्ण संपत्ती गेली तरी चालेल, पण माझ्या देशात लोक वाचली पाहिजेत. त्या व्यक्तीचं नाव आहे स्वर्गीय डॉक्टर रतनजी टाटा. एवढा मोठा माणूस, पण 1 सेकंदाचं आयुष्य वाढवून घेता आलं. मग तुम्ही मी काय देवाचं जाव आहे का काय? कळणारच मला. येड्यावानी करू नका, येत नाही उर आले अवतार, एरते पामर जीव किती. ऐका, मरायचं प्रत्येकाला, पण या मरणावर सुद्धा विजय प्राप्त करता येतो. कुणाकडे वही पेन असेल तर लिहून घ्या. उद्यापासून पोरानो वही आणि पेन घेऊन कीर्तनाला बसायचं. विठाला विठाला नंबर 1 ऐका, धर्म नावाचा राजा. 10 नावं सांगणार, लक्षपूर्वक ऐका. 10 नावं सांगतोय, लक्षपूर्वक ऐका. नंबर 1 धर्म नावाचा राजा राऊत महाराज एकदाच खोटं बोलला तर परिणाम असा घडला, सोमनाथ गुरुजी अंगठा गळून गेला, पण सदैव वैकुंठाला जाण्याचा नंबर 1 मिळाला. काय नाव त्यांचं? धर्म नावाचा राजा. नंबर 2 सध्या वारकरी संप्रदायाबरोबर हरे कृष्ण हरे रामा एक संप्रदाय फार मोठा पाया लागला. त्याला सोप्या भाषेत म्हणतात इस्कॉन म्हणतात का नाही महाराज? मग मला सांगा, वारकरी संप्रदायाची ही परंपरा कुठून आली? आदिनाथ उमा बीज प्रगटले, मच्छिंद्राला दले, देशी प्रेमुद्रा, पूर्णकृपा केली, गहिनी प्रसादे, ज्ञानदेवा, ज्ञानदेवे रचिला. ही परंपरा महादेवापासून ज्ञानोबरायपर्यंत, ज्ञानोबरायपासून तुकोबरायपर्यंत, तुकोबरायपासून बहिणाबाईपर्यंत, बहिणाबाईपासून तुमच्या माझ्या सर्वांपर्यंत. तसं इस्कॉन संप्रदायाची परंपरा कशी? तर पश्चिम बंगाल प्रांतात गौरंग प्रभू नावाचे एक साधू जन्माला आले आणि त्या साधूने क्रांती केली. गवड्या नावाचा संप्रदाय, त्या संप्रदायाचं वाङ्मय इकडं आणलं आणि वाङ्मय मोठं करून नियम घालून महाराज संप्रदाय मोठा केला. आज 135 देशामध्ये या संप्रदायाचे अनुयायी आहेत. एवढा मोठा विस्तीर्ण संप्रदाय झाला.
पण ज्या गौरांग प्रभूंनी स्थापना केली त्या गौरांग प्रभूंनी महाराज एवढं भगवंताचं भजन केलं, एवढं भगवंताचं भजन केलं, बसलेल्या ठिकाणी देह गुप्त केला, काळाच्या ताब्यात दिला नाही. किती झाले? 2. 10 ऐकायचे. लईच पोर वादा करायला लागले, जरा लक्षपूर्वक ऐका. नंबर 3, महाराज राजस्थान प्रांतामध्ये मीराबाई नावाची एक साध्वी जन्माला आली. मंदिरात जायची, भगवंताचं नाव घ्यायची, नाचायची. बापाने विचार केला, आपली मुलगी जर अशी मंदिरात नाचायला लागली तर गावात लोक काय म्हणतील. विष पाठवलं, विष देवानं पचवलं. पण मीराबाईंनी एवढं भजन केलं सोमनाथ गुरुजी, भजनाचा झाला परिणाम असा, पायातली साळ, हातातल्या चिपळ्या आणि गळ्यातल्या विणा सर्व सहित देहाचं पाणी झालं, देह काळाच्या ताब्यात दिला नाही. 3 नंबर झाली. 4 नंबर, सुरदास नावाचे साधू गुजरात प्रांतामध्ये एवढं भजन केलं, भजनाचा परिणाम बसलेल्या जागेला देह गुप्त केला, देह काळाच्या ताब्यात दिला नाही. हे महाराष्ट्राच्या बाहेरचे सांगितले 4. किती सांगितले? आता महाराष्ट्रातले सांगतो 6. लक्षपूर्वक आहे का? नंबर 1, त्र्यंबकेश्वर नावाचं तीर्थक्षेत्र, ब्रह्मगिरी नावाचा पर्वत, गोदावरी नदीचं उगम, कुशावर्त नावाचं कुंड आणि तिथं भगवान सिद्धेश्वराचं मोठं ठिकाण आणि तिथं 12 ज्योतिर्लिंगापैकी एक ज्योतिर्लिंग, तिथं भगवान निवृत्तदादांनी संजीवन समाधी देह काळाच्या ताब्यात दिला नाही. तिकडचे 4, इकडचे 5. 6वा क्रमांक, अलंकापूर नावाचं गाव, सध्या नाव आळंदी. कुबेरगंगा नावाची गंगा, सध्याचं नाव महाराज इंद्रायणी. सोन्याचा पिंपळ, कुबेरान लावलाय म्हणून सोन्याचा पिंपळ. जगाचा मध्य म्हणून नाम म्हणून देवाचा तया ठाया कल्प असं म्हणलं गेलं आहे का? तिथं सिद्धेश्वराचं मोठं ठिकाण आणि तिथं भगवान ज्ञानोबरायांनी संजीवन समाधी. तिकडचे 4, इकडचे 2, 6. 7वा क्रमांक, सासवड नावाचं तीर्थक्षेत्र, सोपान काका नावाचे साधू. 8वा क्रमांक, जळगाव नावाचा जिल्हा, मुक्ताबाई नावाची साध्वी वीज कडाडली आणि विजेबरोबर माझी मुक्ताबाई गुप्त झाली, देह काळाच्या ताब्यात दिला नाही. तिकडचे 4, इकडचे 4, 8. 9वा क्रमांक, शांतीब्रह्म नाथ बाबा, देह ठेवला. भावकीतली माणसं म्हणली याला मरायला आज जमलं का काय? म्हणले चला उचला, लय कीर्तन लय भजन करायचा, पण आमच्याशिवाय ह्याला हाय तरी कोण? नाथ महाराज म्हणले भावकी मी पुन्हा मरतो, म्हणले तुम्ही घरला जावा. बर म्हणले ठीक आहे. दुसऱ्यांदा देह ठेवला. भावकीतली माणसं म्हणली गडबड करू नका, बोलू नका, उचला चला. पण गावातली मुलगी नांदायला निघाली आणि त्या मुलीच्या आईनं बोट मोडली आणि सांगितलं ह्याला आज मरायचं जमलं का? म्हणले माझी मुलगी आज पहिल्यांदा घालवायची. नाथ महाराज उठून बसले, म्हणले तुझी मुलगी घालव, मी पुन्हा मरतो. आणि 3ऱ्या वेळेला स्वतःच गोदावरीच्या पात्रात गेले आणि आपला देह जलमय केला. आज बी षष्ठी तिथीला अख्खं गाव पाणी भरतं रांजनाथराव बाबा. 21 फूट खोल आहे, 7 फूट रुंद आहे, पण गावानं पाणी भरून रांजण भरत नाही. देवाची घागर पडली का देव आला असं जाहीर होतं आणि देव आल्याबरोबर रांजण भरतो. रांजण भरला का पुंडलिक वर्धेचा गजर होतो आणि मग नाथबाबाचा सोहळा पार पडतो. तिकडचे 4, इकडचे 5, 9. आणि 10वा क्रमांक, देहू नावाचं तीर्थक्षेत्र, तुकाराम महाराज नावाचे साधू 7 दिवस सप्ताह केला. काल्याचं कीर्तन नाही, सांगतेचं कीर्तन. काल्याचं म्हणून महाराष्ट्रभर लोकांनी सांगितलं, काल्याला तो अभंग चालत नाही, सांगतेचं कीर्तन. कोणतं कीर्तन? सांगतेचं अभंग. घोटविन लाल ब्रह्मज्ञानी हाती, मुक्तात्मस्थिती सांडविन कीर्तन झालं. देव पुढे उभे राहिले आणि देवाने सांगितलं तुकाराम महाराज आवरा. म्हणले का? आम्ही तुम्हाला न्यायला आलोय. महाराज म्हणले पुढे या. म्हणले या गादीला आम्ही स्पर्श करू शकत नाही का? ही गादी नारदाची आहे. मग का स्पर्श करायचं नाही? फडकरी परंपरेमध्ये सोमनाथ महाराज या गादीला तिघांनी स्पर्श करायचा. नंबर 1 कीर्तनकार, नंबर 2 चोपदार आणि नंबर 3 विनेकरी. म्हणून फडकरी परंपरेत कीर्तन संपलं का लगेच गादी काढली जाते आणि महाग नेऊन ठेवली जाते. ह्याला स्पर्श चालत नाही. हा विषय फक्त आपल्या दोघात राहू द्या, जाऊ द्या. चला बरं माहित आहे. बरं महाराज पुढे या. देव म्हणले नाही नाही तुम्हीच पुढे या. देवाला स्पर्श केला नाही. तुकोबराय पुढे गेले, पाया पडले, म्हणले काय? चला म्हणले बसा विमानात. विमान सज्ज झालं. लक्ष पताका झळझळ काय लागल्या. तुकाराम महाराज विमानात बसायला निघाले आणि एका पायरीचं अंतर पडायला लागलं आणि जो काळ तुम्हाला मला खातो तो आला आणि तुकाराम महाराजांच्या पाया पडला. साधकानं प्रश्न केला, तुकाराम महाराज हाच काळ आम्हाला खायला येतोय आणि तुमच्या पाया पडतोय, याच्यासाठी तुम्ही नेमकं असं केलं तर काय? तुकोबऱ्या अभंगाच्या पहिल्या चरणात सांगता, ज्याची गरज तापवाणी, ज्याची गरज तापवाणी, ज्याची गरज तापवाणी, ज्याची
ज्याचे गरज ताप वाढे ज्याची गरज ताप वाढे ज्याची गरज ताप वाढे ज्याचे गरज ताप वाढे ज्याचे गरज ताप वाढे कळी काळ पाया पडे कळी काळ पाया पडे ताराना तो हा पंढरी ताराना कळी काळ पाया पडे कळी काळ पाया पडे तो पंढरी ताराना तो पंढरी ताराना झाला परिणाम आमच्या जीवनात असा की जो का तुम्हाला खातो तो आमच्या पाया पडतो का नाही. ऐका, दोन शब्द जाणीवपूर्वक वापरले. एक गरजता, गरजने याचा अर्थ पावसाचं गरज ते नव्ह. गरजने याचा अर्थ मोठ्यानं बोलणे. कसं बोलणं मोठं. जसं नवरा बायकोची भांडणं लागल्यावर बायको जशी नवऱ्याला शिव्या देताना बोलती तसं देवाचं नाव घेताना माणसानं आरडावं. पण माणूस देवाचं नाव घ्या म्हणलं कसं करतं. इठ्ठल इठ्ठल अरे अशानं बोट फुटल रे, इठ्ठल खावा भेटल. पण त्यो गडी पत्त्याची पानं खेळायला बसला का मग ताव बघायचा. शेवटचं पान आणि मग म्हातारपणी त्यो हात असा मग द्या शोका डावा डायग्नाची नलवे परवे ब्रेंगुळा बाया पारसाट द्या कसा. आता घेणार असा मग खाणार कसा. केले कर्म झाली त्याची भोग आली. म्हणून देवाचं नाव कसं घ्यायचं, मोठ्यानं घ्यायचं. ऐका नाही. पण माणसं देवाचं नाव घेत नाहीत. बर ऐका, दोन पुरुष एकत्र बसले का गप्पा राजकारणाच्या. खरंय का खोटाय गुरुजी? राजकारणाच्या गप्पा. आता कोण उभा राहते, तू खाल्लंय ना पंक्तीत गप मर की घरात. आहे का नाही. दोन पुरुष बोलत बसले का गप्पा राजकारणाच्या. दोन मुली बोलत बसल्या का गप्पा अभ्यासाच्या. कारण सध्या मुली अभ्यासात नंबर 1 ला आहेत. आहे का नाही. तुम्ही बघा पाठांतरात नंबर 1 ला. हा महाराज कीर्तनाला नंबर 1 ला. आहे का नाही महाराज. पण मुलांचा नंबर सध्या कुठंच नाही. मुलांचा नंबर सध्या खालून 1 2 3 4 5 6 7 10. आहे का नाही महाराज. आणि मुली गावागावात बॅनर आहेत बघा तुम्ही. बॅनरवर पहिले 5 फोटो मुलींचे आहेत. कारण मुली बोलत बसल्या का त्यांचा विषय फक्त एकच, अभ्यास. माझ्या गावातली एक मुलगी पायलट. तिला 4.5 लाख रुपये पगार होईल स्टार्टिंग सुरुवात. पायलट. इमानाचा ड्रायव्हर. इमिटीचा नव इमानाचा. ऐकणे. आणि 2 मुलं बोलत बसले का ते काय माणसात सांगायसारख्या गप्पा नाहीत. आणि 2 बायका बोलत बसल्या का गप्पा कशा संसाराच्या. काय सांगू अंश तुला. माझ्या पप्प्याच पग वाटलं झालं. काय झालं ते फटाकडे. सुनला इंग्रजीमध्ये फटाकडे असं म्हणतात. मला माहित नव्हतं, हे आताच मला कळालेलं आहे. बर काय झालं. अखाट्याच्या खाली उतरत नाही. अगं मग स्वयंपाक कोण. माझा पप्प्याच करतो. काय करत. माझा पप्प्याचं वाटोळं झालं. भांडी कोण. माझा पप्प्याच घासतो. टीव्हीचा आवाज मोठा करतो. दार लावून भांडी घासतो. माझा पप्प्याचं वाटोळं झाला का. पप्प्याचं वाटोळं झालं. ती बाई म्हणली होते पप्प्याचं वाटोळं. तुझ्या पुरीचं कसं आहे. पुरीचं असं म्हणलं का माता म्हणते माझा जावाय सोना आहे सोना. माझा जावाय माझ्या लिकीला खाटाच्या खाली सुद्धा उतरू देत नाही. अगं डड्र इकडे काय चाललं. अनंत वाच्याळ बरं ती बरोबर त्या कैसा दयाळ पावे हरी. म्हणून देवाचं नाव घ्यावा. का नाही. माणसं देवाचं नाव घेत नाही. कसं हसू आले रोला. असं हसून मोकळं झालं पाहिजे. आहे का नाही. विठाला विठाला देवाचं नाव सरळ आहे, सोपं आहे.
सरळ सोपा आहे म्हणून देवाचं नाव घेतलं पाहिजे. ऐका महाराज म्हणतात ज्याचे गरजता अर्थ सांगितला. गरजता म्हणजे मोठ्यानं. आणि पोवाडे हा शब्दाचा अर्थ आहे का. पोवाडे गाणं वेगळं, गीत वेगळं, भेदिक वेगळं, लावणी वेगळी, अभंग वेगळा आणि पोवाडा वेगळा. गाण्यानं ऐकायला बरं वाटते, गीतानं बरं वाटते, भक्तिगीत देवस्वरूपाची ओळख होते, अभंग देवप्राप्ती साधन आहे, भेदिक जुन्या लोकांच्या स्मृतीच्या आठवणीत, आणि महाराज लावणीनं माणसाला एकरी कुंजोकर व्हावं लागते. आणि पवाडा म्हणलं का स्फूर्ती. काय पवाडा म्हणलं का काय आहे स्फूर्ती. आता तुम्हाला सांगतो बघा, चौथीच्या वर्गात छत्रपती शिवरायांचा इतिहास आहे का नाही पोरांनो, बोला लवकर, आहे का नाही. मग चौथीच्या वर्गात मॅडम ज्या वेळेला खानाचा वध केला, कुणी केला, माझ्या आज्यानं केला. मग कुणी केला शिवरायांनी केला. मग तो प्रसंग मॅडम कशी शिकवते, छत्रपती शिवाजी महाराजांनी खानाला टरटर फाडलं. बरं झालं बाई, बरं झालं आहे का नाही. पण तोच प्रसंग शाहीर बाबासाहेब देशमुख प्रतापगडच्या पायथ्याशी खान आम्ही फडकरी आहे का नाही महाराज, असं आहे का नाही. नुसतं म्हणतो ऐका, प्रतापगडच्या पायथ्याशी खानाला बेगुमान, कसं वाटतं आहे का नाही. असं आहे. पवाडा म्हणलं का आवाज मोठा आहे, तसं देवाचं नाव घेताना बी मोठ्यानं घ्यायचं. बरं देवाचं नाव घेतल्यावर परिणाम काय होतो तर उदाहरण सांगतो महाराज. माझं वय आता 30 वर्ष आहे राऊत बाबा, बरं का 30च वर्ष, जास्त नाही. 30 वर्ष आहे, फक्त म्हातारा झालो मी लय फिरण्यामुळे, आहे का नाही. 30 वर्ष वय आहे माझं. आता जी मी गाडी आणलेली आहे ती माझी गाडी मी काय विठाला मला गाडी म्हणायचं होतं, आहे का नाही, आहे का नाही. आता जी आणलेली माझी गाडी आहे ती राऊत महाराज माझी 7वी गाडी आहे, बरं का. कितवी गाडी आहे, 7वी. मग ह्याच्या आधीच्या 6 गाड्या, त्यात घरी 2 आहेत, बाकीच्या फुकून टाकल्या. ऐका, तर मी एवढं फिरतो की माझे आतापर्यंत 5 ऍक्सिडेंट झालेले आहेत. काही लहान झाले, काही मोठे झाले. काय वेळेला महाराज मी मरता वाचलोय, काय वेळेला माझ्या साईड बसलेल्या लोकांना लागले, पुढच्या लोकांना लागले, मागच्या लोकांना लागले, पण माझ्या केसाला धक्का लागला नाही का. ज्याचे गरजता पवाडे कधी काळ पाया पडे. कारण आपण त्याचं भजन करता असल्यामुळे भ्यायची गरज नाही. एक उदाहरण सांगतो अजून महाराज. परवा म्हणजे 3 महिन्यापूर्वी मी नाशिकला कीर्तन केलं, सकाळी काल यायचं आणि संध्याकाळी मला परत पुण्याला कीर्तनाला यायचं. नाशिक पुणे हायवेवर आम्ही गाडी लावली आणि आमच्या साईडने एक आयशरवाला ओव्हरटेक करून गेला. एक मोटरसायकलवाला आला, दोघांची समोरासमोर धडक झाली. धडक एवढी भीषण होती, जे मोटरसायकल होती महाराज ती आयशरच्या केबिन मध्ये घुसली. आणि केबिन मध्ये घुसल्यानंतर जे पुढं बसलं होतं ते महाग जाऊन लांब उडून पडलं. आणि जे महाग बसलं होतं मोटरसायकलीवर ते डायरेक्ट चाकाखाली गेलं आणि त्याचा डयेंड झाला. ऐका, दोघं महाराज तिथं पडले होते. महाग ते पडलं, त्याला काही लागलं नव्हतं, ते उठून पुढं आलं. ऍक्सिडेंट एवढा भयानक होता. 5 मिनिटात सर्व लोकांची गर्दी झाली, पोलिस तिथं आले, पंचनामा चालू झाला. आणि पंचनाम्यात एक प्रकार असा आहे की त्या पेशंटचे पूर्ण कपडे तपासून पाहणं. आणि कपडे तपासून पाहत असताना जे मेल होतं त्याच्या कपड्याच्या खिशात निघाल्या मटक्याच्या चिट्या आणि हॉटेलच्या उदाऱ्याची बिलं. आणि जे वाचलं होतं त्याच्या खिशात फक्त हरिपाठाचं पुस्तक निघालं, कधी काळ पाया पडे. हे नाही ना. एक अजून उदाहरण सांगतो महाराज. ऐका, कौरव पांडवाचं युद्ध झालं का नाही. होय तर म्हणा राव, झालं का नाही. आणि तुम्हाला काय माहित आहे कोणाचं झालं केव्हा झालं, आहे का नाही. तुम्हाला आता ते शिकायसाठी इकडे आणलेलं आहे का नाही महाराज. कौरव पांडवाचं युद्ध झालं आणि युद्धामध्ये अर्जुन नावाचा एक युद्ध जिंकला. काय नाव त्याचं, मी सोपं सांगतो तुमच्यासाठी. ऐका, अर्जुन युद्ध जिंकला आणि युद्ध जिंकल्यानंतर देवान सांगितलं, अर्जुना आता युद्ध संपलेलं आहे, तुम्ही रथाच्या खाली उडी मारा. अर्जुन म्हणला, युद्ध संपलंय, जिंकलंय कोण, तू. म्हणले, मग आता गुलाल उधळायचा, फटाकड्या वाजवायच्या आणि मी रथाच्या खाली कसं उतरू. म्हणले, देवा आता तर जल्लोष करायचा. देव म्हणला, शानपणा करू नको, रथाच्या खाली उतर. अर्जुन म्हणला, उतरणार नाही. देव म्हणला, तुला अजून मयान सांगतोय, तू खाली उतर. म्हणला, उतरणार नाही. देवानं ढकलून दिला, अर्जुन खाली पडला.
देवानं उडी मारली, रथ पेटला, धाड 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 धूर निघायला लागला. आणि मग अर्जुन देवाच्या पाया पडला आणि देवाला कडकडून भेटला आणि म्हणला, देवा हे धूर कसा निघायला लागला? तर देवानं सांगितलं, ज्या वेळेला युद्ध सुरू होतं त्या युद्धाच्या दरम्यान काय अदृश्य शक्ती या रथावर वास करत होत्या, पण मी सारथी असल्यामुळे त्यांची ताकद चालत नव्हती. आता मी खाली उतरलो असतो तर तुझं धोपान निघालं असतं. अर्जुन म्हणला, ठीक आहे देवा, पण तू मला का वाचवलं? तुझी बहीण माझी बायको म्हणजे तू दाजी आहे म्हणून मला वाचवलं का? म्हणला, दाजीचा आणि मेहुण्याचा हित संबंध नाही. मग का वाचवलं? सांगितलं, तू झोपल्यानंतर सुद्धा तुझे रोम नाम केस सुद्धा कृष्ण कृष्ण भजन करते, म्हणून तुला वाचवणं माझं कर्तव्य आहे. कधी काल पाया पडे, कधी काल पाया पडे गळे काळ, पाया पडे गळे काळ. कळी काळ पाया पडे, कळी काळ पाया पडे, कळी काळ पाया पडे. साप वाडे, कळी काळ पाया पडे, कळी काळ पाया पडे, कळी काळ पाया पडे. मागे पुढे उभा राहे संभाळितो, आली आघात निवारा योगक्षेम ज्याचे, जाणी जड भारी वाट दावी करी. म्हणून आपण त्याचं दास्यत्व केलं, निच कामे नदरी लाज, भक्त काज कैवारी, सेवकाचा शिरोमणी म्हणवी दास्यत्व करोनी देव तुमचा दास व्हायला तयार आहे. पण कधी तुम्ही त्याचं केलं भजन. मग एकदा मोठ्या प्रेमानं भजन करूया. कसं? विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई. राधे 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 बोल राधे राधे, तुम्ही बोल राधे राधा रमण हरी बोल, जय जय राधा रमण हरी बोल. राधा रमण हरी बोल, जय जय राधा रमण हरी बोल. राधा रमण हरी बोल, राधा रमण हरी बोल. जय जय राधा रमण हरी बोल, जय जय राधा रमण हरी बोल. हे राधे 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 राधे. राधा रमण हरी बोल, जय जय राधा रमण हरी बोल. राधा रमण हरी बोल, जय जय राधा रमण हरी बोल. राधा रमण हरी बोल, जय जय राधा रमण हरी बोल. जय जय राधा रमण हरी बोल, जय जय राधा रमण हरी बोल. कृष्ण भगवान की जय. हात खाली करा. तुम्ही म्हणणार 9 वाजले घरी हाला, आहे का नाही? खरं सांगायचं 2च मिनिटं देवाचं भजन केलं, यालाच म्हणतात ज्याचे गरजता पोवाडे, कधी काल पाया पडे. ज्या ज्यावेळी तुमच्यावर संकट येईल दोन्ही हात वर करा आणि त्याला हाक मारा. कौरवी पंचाळी सभे माझी आणली. वस्त्रहरणाचा कार्यक्रम चालू झाला, पण तिनं स्वतःचं रक्षण करण्याचं काम स्वतःच्या हातानं केलं. पण ज्या वेळेला कळालं आता आपली ताकद पुरत नाही, मग हाक मारली, कोठे गुंतला अशी द्वारकेचा राया, वेद कास कया लावियाला. जसं तिला कळालं या आपलं काम नाही, तर देवानं वस्त्र होऊन तिचं महाराज लज्जा रक्षणाचं काम केलं. म्हणून तुम्ही त्याचं नाव घेतलं का तुमचं काम करणं त्याचं काम आहे. म्हणून ज्याचे गरजता पवाडे, कधी काळ पाया पडे, तो हा पंढरीचा राणा. कोणता? तो पंढरपूरला राहतो, त्याचं नाव घ्या. कारण आला नावा रूपा, तुका म्हणे झाला सोपा. जगात सर्वात सोपा देव त्याचं नाव आहे पंढरपूरचा विठोबा. एक शेवटचं उदाहरण सांगतो, कीर्तन संपवतो. जुन्या काळात मोठ्या श्रीमंत माणसाच्या घरावर असायचा बोर्ड. काय बोर्ड असायचा? या बसा राम राम. होता का नाही बोर्ड? अहो लवकर बोला, लवकर सोडतो, आहे का नाही? काल परतवे, दिवस गेले आणि परत बोर्ड बदलला. कोणता बोर्ड आला? या बसा राम राम. गेलं आणि मोठ्या पोटाचा बाबा आणि त्याचे हात असे या नमस्ते असा बोर्ड आला.
पुन्हा त्यो बी बोर्ड गेला आणि पुन्हा बोर्डाला कोणता सुस्वागतम त्यो गेला आणि पुन्हा बोर्डाला कोणता वेलकम. आता सगळेच बोर्ड गेले आणि आता घरावर पाटी आहे. कुत्र्यापासून सावध राहा, फक्त मोठ्या का बारक्या तेवढं लिहायचं राह. असं करत रावण निम्या अर्धी माणसं लय भिली महाराज. मग काय करायचं, दगड उचलायचं आणि त्याच्या पाठीत घालायचा. काय करल कुत्र आगाव असतं, कुत्र्याला मारलेलं सण होत नसतं. मग कुत्र काय करतं, तुम्ही जर मारलं तर त्या सळेला चावायचा प्रयत्न करतं, त्यातनं जर चुकलं तर तुम्हाला जिवंत ठेवत नाही. एवढा राग कशाला आहे कुत्र्याला. मग कुत्र्याला हाड म्हणायचं नाही, हाडा म्हणायचं नाही. मग दगड मारायचा नाही. काय करायचं, गेटच्या बाहेर उभा राहायचं आणि त्याच्या मालकाला हाक मारायची, पाटील असं म्हणलं का पाटील पोर्च मध्ये येणार, आपल्याकडे बघणार आणि पाटील म्हणणार, मोत्या तसं करू नको, आपला पाहुणा आहे, डायरेक्ट मोठ्या स्विच ऑफ. आपण बिंदास्त घरात जायचं, काय असेल ते आपलं व्यवहार काम पूर्ण करायचं आणि महागारी येताना जे कुत्र आपल्याला मगाशी भुकत होतं, आपल्या अंगावर येत होतं, ते कुत्र आपल्याला भुकत नाही. मग काय करत, आपल्या जवळ येत शिपट्याशी करत आहे का नाही. बर नुसतं तसं करत नाही, ते कुत्र आपल्या पायाला चाटायला चालू करत. मी कुत्र्याचं सांगायला कीर्तनकार झालो नाही. कुत्रा म्हणजे आहे काळ, हाक मारणारा तुम्ही मी सामान्य जीव, आणि ज्याला हाक मारायची तो हा पंढरीचा राणा. त्याला हाक मारली का त्याचा गडे, तो तुमचा महाराज काळ पाय चाटल्याशिवाय राहणार नाही. कधी काळ पाया पडी ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली नामदेव जनाबाई 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 हा पंढरीचा राणा पुसा सहाचा वाट राहता. या भंगावर येता अवकाश संकल्पित वेळेमध्ये चिंतन मांडण्याचा प्रयत्न केला. एखादं वाक्य चुकीचं गेलं असेल तर माईच्या अंतकरणानं माफ करा, आणि नसलं करायचं तर तुम्ही काय करायचं ते करा, आहे का नाही महाराज. अतिशय सुंदर, अतिशय देखणा, अतिशय महाराज वर्णन करावं तेवढं थोडं. एवढा मोठा राहुल महाराजांनी हा संस्थेच्या वर्धापन दिनाचा आणि त्याच्यात दुग्ध सरकार पुन्हा शिबिराचा महाराज त्यांनी हा केलेला आयोजन आहे. अतिशय सुंदर, अतिशय कमी कालावधीमध्ये महाराजांनी फार मोठं महाराज विद्यार्थी घडवण्याचं काम केलं. याच्यातला नाही कीर्तनकार झाला तरी चालतोय, नाही गायक झाला तरी चालतोय, नाही वादक झाला तरी चालतोय, नाही महाराज एखादा भागवताचार्य झाला तरी चालतोय, पण याच्यातल्या माणसानं आई वडिलाला सांभाळावं आणि माणूस म्हणून जगावं एवढी त्यांच्याकडून अपेक्षा आहे. आणि जगाच्या पाठीवर चांगलं सांगणारं व्यासपीठ फक्त वारकरी संप्रदाय, दुसरीकडे कुठंही चांगलं सांगितलं जात नाही. म्हणून तुम्ही आलेला आहात, तुमच्या जीवनाचं कल्याण होईल, तुमच्या जीवनाचा उद्धार होईल भगवत चरणी प्रार्थना करतो. आता जास्त नामूल्य करून काही वेळ घेणार नाही, पण मला मात्र नाव घ्यायचा नाद आहे. महादेवाच्या पिंडीव बेल वातो वाकून गायक वादक टाळकरी विनेकरी चोपदार इथं बसलेले, मागं बसलेले, चहा पिऊन आलेले, नाश्ता करून आलेले, जेवून आलेले, उपाशी आलेले, जे रोज संस्थेच्या वर्धापन दिनाला कीर्तन ऐकायला येतात ते, जे आजच आले ते, जे येत नाही ते,
आणि जे येणाराला येऊ देत नाही ते सगळ्याचं नाव घेतो राहुल महाराजांचा मान राखून. विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल जय विठ्ठल कुंडली कवर दे हरी विठ्ठल विठ्ठल जय 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 विठ्ठल बोलिलेले कुरे वेडे वाकुणे वत्तरे करा जमा अपराध महाराज तुम्हीच हे नाही विचारिला अधिकार म्या असलेला अखंड हरिनाम सप्ताह श्री विठू माऊली वारकरी शिक्षण संस्था श्री क्षेत्र डिगंची द्वितीय वर्धापन दिन. तब्बल 11 दिवस कीर्तन महोत्सवाचं आयोजन आपण संस्थेच्या माध्यमातून केलं. खरं तर आजची कीर्तनरूपी सेवा हरिभक्त पारायण नवनीत महाराज करगणीकर यांची होती, पण डायरेक्ट अनिल महाराज 25 तारखेवरनं 22 तारखेवर कसं काय आले यांचा विचार पडला, म्हणून तुमच्यासाठी खरं तर पोस्ट टाकावं लागली. बरेच जण इथं उपस्थित राहिलेत कारण तुमचं कीर्तन ऐकण्यासाठी. म्हणजे डिगंचेकरांचं किती प्रेम तुमच्यावर आहे हे समजून जाते. खरं तर अनिल महाराजांचं जी टॉकीजला शूटिंग असल्यामुळं थोडंसं तारखेमध्ये मागं पुढं केली, पण महाराजांनी सांगितली माझी सेवा नसली तर चालल. पण तसं म्हणून कसं चालल, कारण संस्थेतल्या पालकांचंच म्हणणं आहे अनिल महाराजांचं कीर्तन ऐकायचं आहे, म्हणून काही करा पण अनिल महाराजांचं कीर्तन पाहिजे. म्हणून त्यांना विनंती केली. महाराजांनी काही जरी झालं तरी मी नवनीत महाराजांना बोलतो असे म्हटले आणि नवनीत महाराजांना बोलून आज त्यांनी सेवा रुजू केली. त्यांचंही मनापासून आभार मानतो. श्री विठू माऊली वारकरी शिक्षण संस्था श्री क्षेत्र डिगंची ह्या संस्थेची संचालक मंडळी, सर्व ग्रामस्थ मंडळी, डिगंचीकर ज्यांनी खरं तर ह्या बालसंस्कार शिबिराला मदत केली त्यांच्या माध्यमातून तुमचा मनापासून आभार. तुमचा या ठिकाणी सन्मान होतो छोटासा संस्थेच्या माध्यमातून. खरं तर फुल नाही फुलाची पाकळी म्हणून संस्थेच्या माध्यमातून तुमचा या ठिकाणी सन्मान. आमचे खरं तर संस्थेचे संचालक आणि सचिव असणारे आमचे स्नेहलताई, त्यांचे मिस्टर आमचे भाऊजी प्रीतम भाऊजी यांच्या माध्यमातून अनिल महाराजांचा सन्मान होतोय. सगळ्यात तुम्हाला लाईक करतात बरं, सगळ्यात जास्त आवडते कीर्तनकार म्हणल्यानंतर अनिल महाराज आमचे असणारे आमचे मुंबईचे भाऊजी, त्यांच्या हस्ते महाराजांचा सन्मान होतोय. माझी एक नम्रतेची विनंती आहे, तुम्ही आज दुसरा दिवस आहे खरं कीर्तनाचा, बरेच संख्या वाढत चालले. उद्यापासून असंच कीर्तनाचा अवश्य लाभ घ्या. उद्याची संध्याकाळची कीर्तन सेवा हरिभक्त पारायण महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कीर्तनकार ज्यांना खरं तर त्यांच्या आवाजामध्ये एवढा गोडवा आहे, परमार्थिक वैभव असणारे नम्रताताई कर्वे यांचं सुरसावे असं कीर्तन होणार आहे. फलटणचे आहेत ते, गोड असं कीर्तन होणार आहे, तरी सर्वांनी अवश्य लाभ घ्यायचा आहे. आणि माझी एक नम्र विनंती आहे, सर्व